तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्येच तुम्ही बघितलं असेल की सांगोला टुर्नामेंटमध्ये सुपर 8मध्ये एंट्री केली होती आणि आज आहे त्यांचा शेवटचा दिवस. आणि आठ प्राईज असल्यामुळे एक नाही की आत्ता आम्हाला 8वं तर प्राईज लागू झाले. 8वं प्राईज आहे 20,000 रुपये. पहिले 4 सेमीफायनलचे बक्षीस जास्त आहे. पहिले 1,11,000, दुसरा आहे 77,000 दुसरा आहे 77,777, तिसरा आहे 50,000 आणि चौथा आहे 33,000. त्यामुळं पहिली 4 ही जास्त ठेवलेत आणि नंतरची 4 हे समान प्रत्येकाला 20,000 रुपये ठेवले. आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं 4 मॅचेस ह्या क्वार्टर फायनलच्या होणार आणि 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. त्याच्यामुळं वेळ पण लय जाणार आहे. त्यामुळं कमिटीने लवकर बोलवले आणि लवकर बोलल्यावर पहिल्या क्वार्टरच्या मॅचेस ह्या त्यांनी लवकर संपवणार आहेत कमी ओव्हरच्या घेऊन. आणि नंतरच्या सेमीफायनल फायनल यांचा जास्तीत जास्त ओव्हर कशा खेळवतील याचा विचार करणार आहेत. आणि त्याच हिशोबानं आम्हाला बोलवले 11 वाजता. आमची मॅच चालू होणार 11 वाजता. 10चं टायमिंग दिले तर वाजलेत आत्ता 10. तर तुम्ही ह्याच्यावरूनच समजू शकता की आम्हाला वेळेचं किती महत्त्व आहे आमच्या टीमला. आम्ही अजून इथंच आहे. तर अजून आलीत की मग त्यांच्यावर जाणार आणि आज SK 4 व्हीलर घेऊन येणार आहे स्विफ्ट. आणि त्यामुळं आम्ही सगळे मिळून SKच्या स्विफ्टमध्ये बसून जाणार आहे. आणि लॉट्स तर आधीपासूनच बनवून ठेवलेले आहेत कमिटीनं. कारण का 4 टीमा ग्रामीणच्या गेलेत क्वार्टर फायनलला, 2 टीमा शहरी आणि 2 टीमा तालुकाच्या गेलेत. तर फॉर्मॅट असा असणार आहे की 4 टीमा ग्रामीणच्या आहेत ते त्यांच्या मॅचेस होणार आणि शहरीवाल्यांचे मॅचेस होणार आणि तालुक्याचे होणार. त्यांच्यातच 2 ग्रामीणच्या टीमा वर येणार सेमीफायनलला, 1 शहरीची येणार आणि 1 तालुका हा सेमीफायनलला येणार आहे. त्यामुळं आमची मॅच आहे तुळजापूरवर. गेल्या तुळजापूरसोबत खेळायला लागणार. जिंकलो तर सेमीफायनलमध्ये एंट्री आणि जर काय झालं की इथंच प्रवास थांबणार आहे. एका मॅचेचं महत्त्व काय आहे ते गेल्यावर समजणार आहे. जिंकलो तर डायरेक्ट 4थ्या बक्षीसपर्यंत तर एंट्री जाणार आहे. कारण का 33,000 तर बक्षीस लागणार आहे. जर हारलो तर 20,000 रुपये घेऊन मागायला लागणार आहे. तर चला जाऊया, आधीच वेळ व्हायला लागला आहे आणि आत्ता येऊन दंगा करायला लागलेत की लवकर आहे. तर चला जाऊया. तर अर्धा तास झालं नुसतं फोन करतोय घरातून निघायच्या आधी आणि इथं आल्यावर म्हणते उशीर झाला मी आलो आहे. आणि मी पण येऊन बघतोय तर टीम आली असेल. येऊ एकटा झाला आहे नामदेव तोरात. एकट्याने उभारलाय आलोय करत आणि मला बी बोलवून घेतलाय. आम्ही दोघं असं उन्हात उभारले. SK म्हण लागलाय मी मागं जे अजून आवरायचं आमच्यातलं प्लेअर तुम्हाला काय सांगू डोकं दुखीच आहे. आता जायचं तुम्हाला सांगितलेलं 10 वाजता निघायचं आहे तर प्लेअर अजून आंघोळ करायला लागलेत. मग SK मागं थांबणार आहे. ज्यांचं आवरून व्हायचं आहे त्यांना घेऊन मागे येणार आहे. आणि आता आम्ही गाडीतून मी, फिरोज सर, मुद्दू आणि नामदेव 4जण पुढे जाणार आहे. तर आता आली आमची गाडी आणि मुद्दू आणि फिरोज सर. आता जायचं मॅचला. Okay, let's go. तर क्वार्टर फायनलची पहिली मॅच चालू झाली आणि आम्ही पहिल्यांदा टायमात आलोय. बरोबर आहे ना? पहिल्यांदा सगळी व्यवस्थित आली आहेत आणि पब्लिक गर्दी बघा, गर्दी केवढे. मॅच एवढी क्रुशियल मुवमेंट चालू आहे. पब्लिक पूर्ण भरले, बॅरिकेडला पूर्ण पब्लिक भरले. अशानंच आयकॉन म्हणून बोलवत असते ते खेळ बघून किंवा टीमला स्पॉन्सरशिप भेटत असते. सगळं पब्लिक खचाखच भरले. आता ही मॅच झाल्यानंतर तर एक मॅच आहे, तिसरी मॅच आमचे. आता किट करायचं, थोड्या वेळानं वॉर्मअप करायचं आणि तयारीला लागायचं. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन संतोष और 1 बॉल 4 रन. तर आता मॅच आहे आणि कमिटीने किट दिल्यात. सगळं काळं करून टाकले. आधीच कलर काळा आमचा. त्यात किट बी काळे दिले. हे बघा किट, मागच्या साईडने किट बघा कसे आहे त्यांचे. दिसायला बाहेर दिसतात, फक्त काय होतंय ऊन एवढं ओढून धरतंय की बास गरम व्हायला लागले. हाय असं वाटतं चटकं बसायला लागले. ते असले अपघात झाले. तर आता गेले तर आमचे कॅप्टन टॉस जिंकलाय आम्ही आणि पहिला घेतल्या फिल्डिंग. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरला कमीत कमी 30 ते 40 पर्यंत थांबवायला बघेन तर प्लस पॉईंट आहे मॅच जिंकायच्या. पुढची पण टीम चांगली आहे, एक आयकॉन आहे. त्यामुळे जरा चांगलीच खेळणार सगळी. 4 ओव्हरमध्ये खुर्चीनं थांबवायला बघणार. प्लॅन जर सक्सेस झाला तर सेमीफायनलमध्ये एंट्री करतोय. तर आत्ताच मॅच झाल्या
आणि 4 ओव्हरची मॅच होती आणि पहिला बॉलिंग होती. ठरवल्यासारखं काय झालं नाही. आम्हाला मारलं बरोबर. किती मारलं रे आपलं? 90 मारले. 4 ओव्हरला 90 धावा मारल्या. 91 टून होत्या. डोकं चालाय बंद, कळायच बंद. पहिल्याच बॉलरला आमच्या खाल्लाय 35. धपाधप कुठं बॉल टाकायला त्यालाच कळना. तिथनं जी गळती चालू झाली प्रत्येकानं 2-2 3-3 चालू झालं. डायरेक्ट 24 बॉलला त्यांनी 90 केला. 91 करायचा होता तरी पण आम्ही 69 किती केला रे आपण? 70 केला आहे आम्ही. चांगलाच केलता. फक्त आमच्या वरचा जे फुलटॉस बॉल टाकणं, नो बॉल टाकणं हे आम्हाला चांगलंच महागात पडले. तर आता थांबवली वेळी ना, आता जायचं घरला. आता थांबून तर काय फायदा नाही. तर जाऊया चला. तर आता आलोय आपल्या घरी आणि वैताग असला आलाय. सकाळी बिना अन्नाचं गेलोय आणि हरून आलोय. जरा चहा प्यायला नेहमी काय चहा प्यायतच नाही, बंद केलाय. आणि मेन म्हणजे तोटा एवढा झालाय, टोपी पण विसरून आली तिथं चहा प्यायला बसल्यावर. डोक्याला ताप सगळा, डोसक्याला डबल ताप. तर आजच्या छोट्याचा व्लॉगचा करूया इथं DN. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.